पांडुरंगाची गीता हा संस्कृत भगवद्गीतेचा मराठी अवतार आहे. पांडुरंग हे मराठी माणसाचे दैवत आणि भगवान श्रीकृष्ण यांचा मराठी लोकअवतार. देववाणीचा लोकवाणीतील आविष्कार म्हणून ही पांडुरंगाची गीता. मूळ गीतेचे स्वरूप श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरु शिष्याच्या संवादाचे आहे. पांडुरंग गीतेचा प्रयोग भक्त आणि भक्त यांच्या हितगुजाचा आहे. दैनंदिन जीवनाला निर्धाराने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे पांडुरंगाची गीता एक दर्शन आहे. हे मराठीमध्ये पांडुरंग रामचंद्र देशपांडे यांनी भगवद्गीतेचे निरूपण केले. वाचक स्वर अमृता आनंद संगपाळ. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. कृष्ण सखा मज गुरु लाभला, धन्य धन्य मी जीव तोषला. रणात हा मज जसा सारथी, जीवनातही मजला साथी. काय करावे कसे जगावे, धर्म कोणते मी पाळावे. सकल सकल तो मला सांगतो, सूर्यासम मम मार्ग उजळतो. रणात घडले जीवन मंथन, रणात घडले जीवन मंथन. कृष्ण बोल मज हो संजीवन. उपनिषदा सम बोल तयाचे, निरसन करती मम प्रश्नांचे. आणिक काही तया पुसावे, त्यांच्या कर्मी समजून घ्यावे. विश्वेश्वर मज सखा लाभता, कशा स्वभावे मीच करंटा. या भात स्वभावने पार्थ बोलतो, कृष्ण गुरुला शंका पुसतो. संन्यास त्याग हा विषय वेगळा, 18व्यातून सुरू जाहला. महाबाहुरे हे ऋषिकेशा, केशी हंतका हे जगदीशा. दृष्ट जनांना जरी तू घातक, सुष्टांना तू होसी तारक. माझ्यासाठी गीता रचसी, वेद जणू तू मला ऐकविसी. परिमणाला समाधानना, तृषीत सदा मी नंदनंदना. संन्यास त्याग या दोहो मधला भेद कळेना, येथे मजला पुन्हा सर्व ते समजून घ्यावे. इच्छा मजला मज सांगावे. ऐक अर्जुना गुरु बोलला, प्रश्न तुझा मज मार्मिक कमला. तुझ्या सारखा शिष्य लाभता, समाधान नित माझ्या चित्ता. जगणे देखील एक लढाई, विचार याचा करून पाही. लोभ कामना वैरी होती, आपल्यावरती चालून येती. या वैऱ्यांना जिंकून घेणे सहज कुणाला साध्य न होणे. जे कोणी गा तया जिंकती, योगी म्हणून गणले जाती. संन्यासी कुणी स्वतःच म्हणती, त्यागाची कुणी महती गाती. या दोहोंचे स्वरूप आता पुन्हा सांगतो परीच पार्था. सकाम कामे कुणी टाळती, संन्यास तयाला पंडित म्हणती. सर्व सकामे स्वार्थ सोडणे, त्याग हाच तो त्यांचे म्हणणे. कोणी पंडित असेही म्हणतो, सदोष कर्मे सदा त्याजती. दुसरे कोणी त्यांचे म्हणणे, यज्ञ दान तप नको सोडणे. भरतश्रेष्ठ अण नर शार्दूला, खरा त्याग मी सांगेन तुझला. त्याग त्यागण ज्याला म्हणती, तीन तयांची अंगे असती. यज्ञ दान तप अवश्य करणे, त्या कर्मांना नको सोडणे. पवित्र आयुषी कर्मे करता, पंडितासही मिळे शुद्धता. सावधतेचा परी इशारा, ध्यानी करणे ऐक नरवरा. ही कर्मे ही जेव्हा घडती, मी असावी सदा विरक्ती. मिळेल फळ ही नको वासना, कर्तव्याची असो भावना. हेच अर्जुनात माझे म्हणणे, जगी तेच पण उत्तम ठरणे. विहित कर्म ते करत राहणे, त्याग तयाचा योग्य न ठरणे. मूर्खपणे जे कर्मे टाळती, त्याग तयांचा तामस म्हणती. कुणी भयाने कर्म सोडती, देह कष्टन ताप मानती. व्यर्थ त्याग हा निष्फळ होतो, राजस नामे गणला जातो. कर्तव्याला करून सोबती, विहित कर्म जे पार पाडती. लोभ लाभण सर्व सोडती, असा त्याग हा सात्विक म्हणती. कर्म कसेही हीन चांगले, जो ना भिवळे
अथवा हृळे सत्वशील तो त्यागी पंडित संशय भ्रमवा तया न माहित. जो पावे तो शरीर असते कर्मापासून सुटका नसते. मी हा निष्क्रिय सदा मोकळा या म्हणण्याला अर्थ न कसला. कर्म त्याग बघ शक्य न कोणा फल त्याग परी शक्य अर्जुना. फळाकडे जो पाठ फिरवितो तोच जगी या त्यागी ठरतो. कर्मफळे ही त्रिविध असती उच्च नीच वा मध्यम म्हणती. मरणोत्तर ही बाधक होती त्यागी पुरुषा तीना भीती. कर्मे जी का गती पावती पाच कारणे सांख्य सांगती. या पाचांनी कार्य साधते महाबाऊ तू जाण तयाते. स्थल करता अण इंद्रिय वृत्ती विविध विफुल सायास सोबती. आणि पाचवे कारण होणे देवाची ही कृपा लाभणे. तनमनात वा शब्दाद्वारे जे जी कर्मे मनुष्याचरे असो कशीही वाईट बरवी पाच कारणे प्रेरक व्हावी. कर्माची ही अशी निर्मिती परंतु ज्याची बुद्धी कोती स्वतःलाच तो करता मानी. मूर्ख बिचारा सत्य न जाणी. मी पण ज्याचे सरली विरले कर्तव्याचे जीवन उरले. आणि बुद्धीला सदा स्थिरता जिथे पाषाणा नाही गुंता. अशा तयाने या लोकांना जरी मारले ऐक अर्जुना. तो ना मारी नाम मात्र तो कर्म करूनही मुक्त सदा तो. कर्मासाठी जिची प्रेरणा नावतीचे कर्मचोदना. नेय ज्ञान अण अज्ञाता यातून कर्मचोदना येते उमलून. आणि साधने इंद्रियांची तसेच करता आणि क्रियेची जोड तिहेरी अशी लाभता. कर्मसंग्रही होते पार्था. ज्ञान कर्मण करता यांचे भेद तिहेरी. तीन जनांचे सांख्यशास्त्र जे असे सांगते तेही सारे परीसे येथे. देह सर्व हे वेगवेगळे तत्वतयांमध्ये पर्याय एकले. अभंग अक्षय तत्व उमगता ज्ञान बने ते सात्विक पार्था. सर्वांच्या मध्ये एक तत्वना सर्व वेगळे विविध चेतना. भेदभाव हा जिथे जागता ज्ञान बने ते राजस पार्था. देहाठाही उगा गुंतणे सर्वस्व आपुले तया मानणे. तमस अज्ञान ते अर्धे अपुरे पारमार्थाला सदैव उपरे. कर्तव्याचा वसा घेतला लोभ लाभ हा भावण उरला. नसे ओढवा नसे तुच्छता असे कर्म ते सात्विक पार्था. परंतु जे ते स्वार्थची राही आणि भरीला अहमपणाही खटपट लटपट चालू राहते असे कर्म ते राजस होते. आणि कर्म ते असेही असते कुवत स्वतःची जिते न होते. कर्माठाई उडी घालती अधोगतीला अंती जाती. परिणामांची पर्वा नाही नसती कटकट स्वार्था होई. उतावीळ अविचाराचे कर्म असे ते तमवृत्तीचे. जगात जी कर्मे घडती त्रिगुणांनी ती ऐशी नटती. या कर्मांचा चोका करता त्रिगुणतयाचे परिसपार्था. कुठे कशाचा लोभ न धरला त्यापासून जो पूर्ण मोकळा. अहंकार ही सारा सोडी कुठे न मिरवी अपुली प्रौढी. धरी जो मन तशी धिटाई कर्तव्याला वाहून घेई. कार्य पूर्ण वा अपूर्ण राही सदा शांत तो सात्विक होई. विषय विलासी फळी अधाशी इतरांची ना परवा जासी. विवेक सारा सोडून देई सर्वांसाठी कटकट होई. कामसाधना स्वतःस मिरवी फसगत होता. कपाळ बडवी भ्रष्ट मतलबी ऐसा हिनकस तया समंती करता राजस. आणि अर्जुना तामस करता वर्णन त्याचे करू लागता. सद्गुण सारे पळून जाती दुर्गुण त्याला मिठी मारती. मन मानी तो तयान बंधन विद्येचे ना तेथे दर्शन सभ्यपणाशी. नाते तुटले हटवादीपणा अंगी मुरले. सरळपणाचा आवाणतो आणि दुजांना फशी पाडतो. लोकांना अनतुच्छ लेखता त्यात तयाला मिळे धन्यता. स्वभाव त्याचा तसाच हेकट कामामध्ये होई चेंगट. दुर्मुखलेला सदा आळसी करत्याचे या नाव तामसी. बुद्धी धृतीची अशीच गाता त्यांच्या ठाई दिसे त्रिविधता. तीन गुणांचे तीन भेद ते सर्व सांगतो ऐकतया ते.
कर्म करावे वाडा करावे साधक बाधक चिंतन व्हावे कर्तव्याची पारक होई अयोग्य जे ते सोडून देई या बुद्धीचा गुणा नखी बंधन सुटका तेही निरखी भय अभयाची सूचना देते सत्वशीलता अंगी धरते परी राजसी बुद्धी पार्था कर्माबाबत तिला अंधता धर्म अधर्मी तिला न पारक हितांशी नाही ओळख तामस बुद्धी जागी होता अधर्मास मग उधान पार्था निषिद्ध ते सारे करते तोच आपला धर्म मानते अज्ञानाची तिला काळजी जात त्यात ती खोडा घाली उलट्यात चाली अशी दौडते अर्थाचा ती अनर्थ करते त्रिगुणांची ती धृती धीरता गुणवर्णन तू परिसाता धृती सात्विकी स्थिर राहते निश्चयात ती कमी पडते मन प्राणावर हुकमत ठेवी इंद्रियासही अंकुश दावी अभ्यासास योगाभ्यासे सतत निग्रही अशी धृती ही सात्विक होई धर्म अर्थन काम साधना धृती राजसी घरी भावना सुखभोगांची चटक जीवाला लोभाने तो सदा ग्रासला धृती तामसी धरी दृष्टता विचारात ना जिथे सभ्यता झोप शोक भय उदासीनता तशी आढ्यता जडते चिंता सत्वर जादी त्रिगुण पार्था मनुष्यावरती करती सत्ता यांच्या संख्ये सुखाजयी मिळते तेही तिहेरी ऐकतयाते सत्वशील सुख सहज साधना अध्यात्माची हवी साधना साधनेत या जीव रंगता दुःख कशाला उरेल पार्था विषमे वाटे प्रारंभाला परिशेवटी अमृत पेला आत्मा ठाई बुद्धी जडता सात्विक सुख हा प्रसाद पार्था विषय इंद्रिये युती अमंगळ सुखभोगांची होते चंगळ राजस सुख हे अमृत गमते परिशेवटी विषमय बनते जे आरंभी तसे सेवटी मोहांमध्ये मनुष्यालोटी जया कारणे व्यर्थची जीवन पापांची जय करती उधळण अशा सुखाला तामस म्हणती निद्रा आळस त्याचे साथी त्याच सुखाशी चटक लागता कर्तव्याचे भान न चिंता या रीतीने तुझला पार्था त्रिगुणांची मी कथिली गाता त्रिगुणांवाचून काही नसते विश्व सर्व हे त्यात डुंबते प्रकृतीच्या या तीन गुणांतून कुणा न सुटका तुठे न बंधन ना आकाशी ना सुरलोकी ना भूलोकी ना तू अवलोकी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जन कर्मी त्यांच्या दिसे विभाजन त्यांचे कर्म वेगळे गुणा स्वभावे घडते सगळे ब्राह्मण जगती जयास म्हणती ज्ञानी पंडित त्यांची ख्याती परमार्थाचे भान ठेवती सगुणांसही तसेच भसती तपी संयमी शुद्धाचरणे शांत सहिष्णू सरळ वर्तणे असे गुण ते अंगी धरती कर्मे त्यांची तशीच वणती रणीशूरता तेज दक्षता बिकट प्रसंगी धरी धीरता राणा कडे जो पाठ फिरवी शत्रूला अण पळून लावी सदैव तत्पर प्रजा पालणी त्यांच्यासाठी उदारदाणी अशा गुणांनी क्षत्रिय नटता शास्त्र कर्मते म्हणती पार्था वैश्य स्वभावे शेती करती गुरे पाळती धंदा बघती अणसेवेचे कामे घडता शूद्रांचा तो धर्मसी पार्था आपापल्या कर्मी रमता मोक्षाला नर जातो पार्था स्वधर्म कर्मी सतत राहता मोक्ष कसा ते ऐकी आता ज्याच्यापासून जीव जन्मले जगत सर्व हे जसे व्यापले तया सपुले कर्म अर्पिता मनुष्या मिळते मुक्ती पार्था इतरांपेक्षा धर्म आपला कमी जरी तो असे चांगला स्वधर्मास जो असे आचरी पापांपासून स्वतः सवारी अग्निठाई धूर जसा तो हरेक कर्मी दोष राहतो स्वकर्म म्हणून करत राहणे उणे जरी ते नको टाळणे जरी मती जयाची नाही चळली जिथे तिथे ती स्थिर राहिली निरीच्छा आणि सदा संयमी तो संन्यासी अंतर्यामी कर्म करूनही अकर्म जोडी कर्म फलाशा तया न वेढी नैष्कर्म्याच्या थोर गतीला संन्यासी तो असा पोचला सिद्धी ऐसी मिळून जाता ब्रह्मस्वये मग येई हाता परमज्ञान ते कसे लाभते संक्षेपाने ऐकतया ते सरळ सत्वशील बुद्धी राखी मनोनिग्रहे विकार जिंकी शब्दांदींचा विषय स्पर्शना लोभ क्षोभही जिथे उरेना
विजन वासन विरक्त वर्तन अन्नाचेही अति न सेवन काया वाचा मणे निग्रही ध्यान धारणी रमून जाई अहंकार बळ गर्व कामना संशय आणि क्रोध भावना सर्वच सोडी धरी धूरता अशी शांतता ब्रह्मरूपता अशी लाभता प्रसन्नता ती मिळते चित्ता कुठे कशाचे नुरे मागणे त्यासाठी ना रडणे झुरणे उच्च नीचता भेद संपत्ती सर्वांठाई समान वृत्ती अशा योग्यते प्रिय तो मजला दृढ भक्तीला पार्थ जागला भक्तीने तो मला ओळखे कसा केवढा सारे देखे आणि तयाची सरता भ्रांती सुखे प्रवेशी माझ्या चित्ती कर्तव्यांना वाहून घेई परी अंतरी मला चपाही वरदहस्त ममतया लाभता अढळपदी तो जाई पार्था म्हणून अर्जुना अनन्य भावे माझ्या स्वरूपी तुवा राहावे आणि तुला जे सारे करणे अंत करणे मला वाहणे समबुद्धीने सर्व तोलणे बुद्धी योग तू पालन करणे या रीतीने अशा जीवनी चित्त ठेव नित माझ्या भजनी भक्तीने मम प्रसाद मिळता संकटात तू तरशील पार्था अहमपणाने हे नाही कसी सख्या जीवलगा लयास जासी नको युद्ध हे तुला वाटते अहंभाव तव कारण याते व्यर्थ हट्ट हा खचित सोडशील स्वभाव प्रकृती सारे घडविल नियत कर्म जे नसिबी आले बंधनकारक तुझला ठरले जरी भ्रमाने टाळू बक्षील प्रकृती कारण करू लागशील तो जीवेश्वर तो जगदीश्वर सर्वां हृदयी बसे निरंतर मायेने जणू यंत्र चालवी सर्व जीवांना तोच चालवी म्हणून शरण हो तया सर्वता प्रसाद त्याचा तुला लाभता मिळेल शांती जेथे दिव्यता आणि चिरंतन तुला मुक्तता गूढ असे हे अति गोपनीय ज्ञान सर्व तुझ दिले धनंजय सकल ते समजून घ्यावे हवे तसे मग तुवा करावे किती किती मी तू सांगू तुझला समाधान ना माझे मजला आणि तुलाही ओळखले मी बघ न माझी अंतर्यामी तुझ्या विना ना मला गमेना जीवलग माझा तू अर्जुना तुझ्या हिताचे कल्याणाचे ऐक बोलणे मम हृदयाचे तन मन सारे वाही मजला हो माझा तू भक्त प्रेमळा माझे पूजन माझे अर्चन सदोदितण मजला वंदन या रीतीने जरी वागसी मलाच अंती येऊन मिळसी शक्तेचे हे सर्व बोलणे सख्या अर्जुना तया मागणे सर्व धर्म दे सोडून पार्था शरण फक्त ये मजला आता पाप ताप मी तुझा निवारी कशा सहोसी खिन्न अंतरी तुझ्याच साठी हृदय खोलले जे होते ते तुझला दिधले हेच जरी तुझ कुणान सांगणे प्रथम तया तू नीट निरखणे जपी तपी जे कधी न असती तसेच कोणी अभक्त बनती पाखंडी जन असे टाळणे गुजचित तिथे हे वाया जाणे सांगू गेले झटकू भक्ती असेही कोणी तेथे असती तसेच माझे निंदक पार्था त्यांच्या पुढती नको वाच्यता दिव्य गुपित हे माझ्या भक्ता ऐकविल जो कोणी पार्था खचित जाणतो माझ्या ठाई अर्पुण भक्ती माझा होई अधिक काळजी माझी द्याला असा तयाहून कुणी नमजला आणि अधिक जो जगी आवडे असा तयाहून नसे सापडे धर्माचे हे बोल अमुषे जयास होतील अभ्यासाचे ज्ञान यज्ञ तो मांडून येते भजेल मजला मला वाटते निर्मळ भावे अणभक्तीने ऐके जो ही सारी वचने पुण्यात्माच्या शुभत्या भुवनी जाईल तोही मुक्त होऊनी सरले माझे सर्व सांगणे आता नाही पुन्हा बोलणे मनापासून ऐकलेस ना भीड सोडून सांग अर्जुना तुझ्या मणी जो संभ्रम होता अज्ञानतयाला निमित्त पार्था सरल ना तो संभ्रम सारा समाधान मज देई वीरा मोह गुरुवरा माझा सरला धन्य धन्य मी पार्थ बोलेला रणांगणी मम धीर गळाला नको युद्ध मी म्हटले तुझला स्वकीय तेव्हा दिसले मजला कारुण्याचा मला उमाळा युद्ध खेळणे पातक गमले गांडीव म्हणून दूर टाकले वैराग्याने मला ग्रासले जिने समजला व्यर्थ जाहले काय करावे काही कळेना कर्तव्याचे भान उरेना
असे कसे हे सारे घडले, माझे मजला नाही कळले. क्षमा करावी मला माधवा, सखा शिष्य मी तुमचा देवा. मायेने मज जवळ घेऊनी, स्कंदी माझ्या हात ठेवूनी, तुम्हीच माझे सांत्वन केले, बिकट प्रसंगी मला तारले. जन्म मृत्यूचे मंथन झाले, ज्ञान भक्तीचे धडे गिरवले, कर्म काय ते मजला शिकवले, मुक्तीचे ही गुंज खोलले. प्रसाद तुमचा असा लाभला, जगण्याचा मज मार्ग मिळाला. कर्तव्याचे स्मरण जाहले, काय करावे सारे कळले, संशय माझे सारे फिटले, मळभ मणीचे दूर पळाले. जसे सांगसी करेन आता, युद्धाला मी सज्ज अच्युता, असे बोलुनी खाली लवुनी, गुरु सापुल्या वंदन करुनी, वीर धनुर्धन सज्ज जाहला, कृतार्थ भावे गुरु तोषला. गुरु शिष्याचे मिलन घडले, त्रिभुवन सारे पुलकित झाले, संशयासही हर्ष जाहला, धृतराष्ट्राला सुखे बोलला. अद्भुत अद्भुत रोमांचित हे ईश कृपेने सारे पाहे, गत जन्मीचे पुण्य फळाले, म्हणून मजला सारे दिसले. वासुदेवान धनंजयाचा संवाद असा हा, तो थोरांचा सर्व मी येथे ऐकला, परिसाचा मज स्पर्श लाभला. हा योगेश्वर स्वये सांगतो, ज्ञान योगान पार्था मिळतो, गूढ गुपित जे प्रकट जाहले, व्यास प्रसादे मीही ऐकले. कृष्णार्जुन जे इथे बोलले, सारे सारे पवित्र गमले, विस्मयकारक सर्व बोलणे, फिरून फिरून ते मणी घोळणे. कसे सांगू मी राजा तुझला, किती हर्ष मज पहा जाहला, कृष्ण बोल मी हृदय स्मरता, आनंदाचा झरा वाहता. विराट अद्भुत रूप हरीचे, किती करावे स्मरण त्याचे, नवल नवल ते राजा मजला, जीव कसा बघ वेडा झाला. उभय बाजूने सैन्य उसळले, युद्धासाठी आतुर झाले, पार्थ पुन्हा हा सज्ज जाहला, कृष्णाने बघ लगाम धरला. तूही येते आतुर दिसी, पुत्रांसाठी आशा धरसी, पुत्र आपुले विजय व्हावे, स्वप्न मानी तू सदा पहावे. क्षमा करी पण राजा मजला, सेम झवाटे सांगे तुझला, जिथे कृष्ण अन पार्थ नांदती, तिथेच राजा विजयी शाश्वती. तिथे लक्ष्मी हसत येते, वैभव आपुले भाग्य रेखते, धर्म नीतीला उधाण येते, असेच होईल मला वाटते. भाकित जे जे संशय बोले, तसेच सारे पुढती घडले, कृष्ण सारथी भक्ती मुक्ती, महाभारती कृष्ण आरती. 18व्याची अशी सांगता, बोध सर्व तो कळला पार्था, रणी उभा तो लढण्यासाठी, आपण राहू त्याच्या पाठी. कृष्ण कृष्ण हे मुखी म्हणावे, कृष्ण कृष्ण हे मुखी म्हणावे, पार्थ कर्मण करत राहावे, चरणी त्याच्या सर्व वाहावे, तिथेच आपण विरून जावे. युद्ध जीवनी सतत चालते, जो तो बनतो अर्जुन तेथे, कृष्ण परंतु कुठे दिसावा, गीतेमधून तो भेटावा. गीतेला नित उरी जपावे, रूप आपुले तेथे पहावे. गीतेला अणसाक्ष ठेवणी, भवसागर हा जावा तरुणी, भवसागर हा जावा तरुणी. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 18 समाप्त.